पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में नहीं हो रहा है, पॉलीगैमी हर रिलीजन में हो रहा है। जा उस आदमी को पहले पकड़ के ला जिसने मेरे हाथों पे चोर लिखा है, असा डायलॉग आहे का? म्हणजे अनेक बाबतीत तुम्ही लोकांना वेडा बनवता, याच्यामध्ये पण लोकांना तुम्ही वेडा बनवलाय। याचा अर्थ महिलांचं संकट दूर झालेलं नाही। कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातल्या परंपरा याचं लेक्चर देत आहेत, ते लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही। सना मलिक यांना अडवणं योग्य नव्हतं। मी सना मलिकांना समर्थन देतो, त्यांचं काय म्हणणं आहे ते पुन्हा आपण ऐकून घ्यावं। हे आपण सभागृहाच्या पटलावरती ठेवावे। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नातेवाईकाचे हातपाय सुद्धा कापले, तर फक्त जेलमध्ये टाकण्याचा प्रश्न आहे, तेवढ्यासाठी इतका राग इतका येत आहे। मेसेज पाठवला, फक्त ईमेल केला, ऐकून तर घ्या। अहो कायद्याची तरतूद सांगतोय, कायद्याची तरतूद सांगतोय। मी आपणाला मेरिट कोणतं सभागृहात लावलं हे आम्हाला एक्सप्लेन करावं। आम्हाला सांगितलं ना कोणतं तुम्हाला। मेरिट लावलं, कोणत्या मेरिटनं ही लक्षवेधी घेतली। माझ्या सन्माननीय सिनियर सदस्यांनी त्या लक्षवेधीवरती बोलत असताना सन्माननीय अध्यक्ष महोदय, ज्या कोणी काही प्रश्न निर्माण केलेले आहे, मी ह्या ज्या लक्षवेधीवरती चर्चा मांडत आहे, सभागृहाच्या लक्षामध्ये येईल की ही लक्षवेधी किती महत्त्वाची आणि तातडीची आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुस्लिम समाजामध्ये जी काही बहु पद्धतीने लग्न करण्याची जी प्रथा आहे आणि त्याच्यावरती ट्रिपल तलाकचा कायदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, गेल्या 1.5 महिन्यांमध्ये माझ्याकडे माझ्या 3 मुस्लिम भगिनी त्यांच्या मदतीसाठी माझ्याकडे आल्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या तिन्ही केसेसमध्ये मी राज्याच्या आमच्या नाशिकचे पोलीस उपायुक्त यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देईल, त्यांचं अभिनंदन करेल की तिन्ही केसमध्ये त्यांना सजा दिली, गुन्हा त्याच्यावरती दाखल केला आणि ह्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ह्या महिलांना पूर्ण न्याय मिळालेला नाहीये। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज मुस्लिम समाजामध्ये बहुविवाह करण्याची पद्धत आहे। मुस्लिम मॅरेज ऍक्ट प्रमाणे कदाचित हे बहुविवाह करता येत असतील, परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे की जो पाकिस्तान आमच्या भारत देशामधून वेगळा झाला, त्या पाकिस्तानाचा जर आम्ही आज विचार केला, त्या ठिकाणी जर कोणाला जर बहुविवाह करायचा असेल, त्याला त्याच्या पहिल्या पत्नीची परवानगी लेखी स्वरूपामध्ये घ्यायला लागते। दुसरं, त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये आर्बिटरी काउन्सिल हे तयार करण्यात आलेलं आहे आणि आर्बिटरी काउन्सिलच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला विवाह करण्यास परवानगी आहे किंवा नाही हे दिलं जातं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान 1947 साली मोकळा झाला। पाकिस्तानमध्ये बहुविवाह म्हणजे पॉलीगॅमीचं प्रमाण फक्त आणि फक्त 1% आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्याकडे या 1.5 महिन्यामध्ये 3 केसेस आल्या, त्याच्यामधली जी मिनाजची केस आहे ही अतिशय गंभीर आहे। अध्यक्ष महोदय, माझे सिनियर सदस्य जे आहेत त्यांनी कान लावून अगदी व्यवस्थित ऐकावं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये त्या महिलेला तिचा नवरा तलाक घेण्यासाठी बळजबरी करत होता, नाही दिलं तर तिला फोनवरून तलाक दिला, त्याला नाही तिने मान्यता दिली तर घरी माणसं आणून आता तुझं ह्याच्यासोबत हलाला करतो आणि तुझे नग्न व्हिडिओ मी व्हायरल करतो अशी धमकी दिली। तिला 2 मुलं आहेत आणि त्या मुलांसकट मी पोलीस आयुक्तांकडे घेऊन गेल्यानंतर ती रडत होती। तिने सांगितलं, सर मैंने 3 दिन से कुछ खाया नहीं है, मेरे बेटे ने भी कुछ खाया नहीं है। ह्याची दया माया ह्या लोकांना येणार आहे का फक्त मतांचं राजकारण करणार आहे? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सीपी साहेबांनी त्या महिलेला पहिल्यांदा आदेशित केलं त्यांच्या पीआयना की यांना जेवू घाला आणि जेवू घातल्यानंतर खास क्राईमच्या माध्यमातून त्यांचं सगळं ऐकून घेतलं गेलं आणि त्या महिलेचा पूर्ण जो आहे इन व्हिडिओ इन कॅमेरा त्यांचा जबाब घेण्यात आलेला आहे। असं माझ्याकडे मिनाज, शबाना आणि रोजमीन अशा 3 महिला आल्या। एका नवऱ्याने तर चाकू लावला, एका नवऱ्याने तिच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, तिन्ही आलेल्या महिला माझ्याकडच्या बुरख्यामधल्या होत्या। सन्माननीय अध्यक्ष महोदय, बुरख्यामधल्या महिला आमच्या भगिनी मुस्लिम जर घरच्या नवऱ्याच्या पासून सुरक्षित नसतील तर ही किती मोठी चिंताजनक परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय। आणि म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा आता प्रश्न आहे की राज्य सरकार ज्या पद्धतीने उत्तराखंडमध्ये, गुजरातमध्ये आणि गोव्यामध्ये
युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल आणण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीचं युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल आपलं राज्य सरकार आणणार का, ते कधी आणणार? आणि आसाममध्ये देखील ते बिल मान्य झालेलं आहे, परंतु त्याची प्रोसिजर चालू आहे. त्याच्यामध्ये पॉलिगॅमीला पूर्ण बंदी घातलेली आहे आणि त्याला 7 वर्षाची सजा. उत्तर घ्या मंत्री महोदय, 2 मिनिटं. दुसरा मुद्दा ह्याच्यामधला असा आहे, 2 मिनिटं बोलू द्या सन्मान्य अध्यक्ष महोदय. ह्याच्यामध्ये त्या महिलेला 3 लग्न होतात, त्यांना मुलांना तसंच. 2 मिनिटं. दुसरा प्रश्न सन्मान्य अध्यक्ष महोदय असा आहे की त्या बोलू द्या ना हो, जितेंद्र आव्हाड साहेब, मला बोलू द्या, मला संरक्षण द्या. चला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या मुलांचं संगोपनाची जबाबदारी त्यांचा नवरा घेत नाही. त्यांच्या संगोपनाची, शिक्षणाची, आरोग्याची सगळी जबाबदारी ही लक्षवेधी मला का आणायला लागली? तर मिनाजचा मुलगा, आज त्याला शिक्षण घ्यायचं आहे. जयंत पाटील साहेब, तिची 25,000 रुपयाची फी आहे. तिचा 9 लाखाचा फ्लॅटचा हप्ता हा भरायचा आहे आणि 25,000ची फी जर तिच्या नवऱ्याने भरली नाही तर त्या मुलाचं, त्या कवळ्या बाळाचं शिक्षण थांबणार आहे. आणि म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्याच्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तयार करून आपण ह्याच्यावरती कारवाई करणार का? आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या ह्या ज्या मुस्लिम भगिनी आहे ह्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी खास टास्क फोर्स तयार करून राज्य सरकार ह्याच्यावरती कारवाई करणार का? आणि तिसरा आणि शेवटचा माझा असा आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता त्यांना बोलू दे. बोला, त्यांचं माईक. बोला तुम्ही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य देवयानीताई फरांदे यांनी बोला. अतिशय महत्वाच्या विषयाकडे आणि लक्ष वेधलेलं आहे. काही उपप्रश्नामध्ये विचारा ना. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य देवयानीताई यांनी अतिशय महत्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे. मी सर्वप्रथम सन्माननीय सदस्यांचं अभिनंदन करतो की ह्या लक्षवेधीच्या मार्फत त्यांनी अतिशय महत्वाचा विषय मी त्यांचं सन्माननीय सदस्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय महत्वाचा विषय या सभागृहामध्ये या लक्षवेधीच्या मार्फत चर्चेला आणला. अध्यक्ष महोदय, नाशिकमध्ये ज्या तक्रारी दाखल झाल्या, सन्माननीय सदस्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. नाशिकमध्ये ज्यावेळेस 8/5/2026 मलिक अशरफ शमशेर या व्यक्तीच्या नावाने, म्हणजे त्यांच्या पत्नींनी फोनवरनच मला ट्रिपल तलाकचा उल्लेख करून त्यांनी किंवा तलाकचा उल्लेख करून त्यांना तलाक दिला, अशी ह्या महिला भगिनींनी ते तक्रार दाखल केली. त्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि अध्यक्ष महोदय, गुन्हा दाखल केल्याच्या 8 दिवसानंतरच त्या पतीने त्या महिलेवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्या बाबतीत देखील त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि आज ती व्यक्ती अटकेमध्ये आहे. अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने मी आवर्जून आता शेवटी माहिती घेत असताना, ब्रीफिंग घेत असताना मी देखील ह्याची वाढीव माहिती घेतली की राज्यामध्ये अशा केसेस किती घडत आहेत, किती तक्रारी येत आहेत. अध्यक्ष महोदय, मी मुद्दामून ती आकडेवारी सांगेन. 2024 अशा पद्धतीचे 42 गुन्हे दाखल केले गेले. 42 गुन्हे हे खरे ठरले, म्हणजे ज्या तक्रारी आल्या त्या खऱ्या ठरल्या आणि 152 आरोपी आपण अटक केले किंवा त्यांच्यावरती आपण कारवाई केली. 2025 39 आणि त्या गुन्हे आपण दाखल केले आणि 137 आपण आरोपींवरती कारवाई केली आणि 95 जणांना आपण अटक केलं. अध्यक्ष महोदय, आकडे काय सांगतायत? याचा अर्थ असा होतो की मुस्लिम महिलांच्या बाबतीमध्ये नक्कीच अन्यायकारक तिथे वागणूक होते किंवा चुकीच्या पद्धतीने हे तलाक दिले जात आहेत, त्यांच्यामध्ये असलेला जो काही रोष आहे या तक्रारीच्या निमित्ताने समोर येतोय. हेच दिसतंय ना. ज्या अर्थाने तक्रारी येत आहेत ह्याचा अर्थ हा अंडर करंट आपण आहे तो समजून घेतला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण कुठलंही
राजकारण न करता किंवा धार्मिक राजकारण न करता या महिलांच्या बाबतीमध्ये आपण संवेदनशीलतेने आपण पाहणार आहोत की नाही. आणि म्हणून सामान्य सदस्यांनी इथे जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, नक्कीच या बाबतीमध्ये मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा कायदा 2018 साली लागू केला आणि आता आपल्या देशामध्ये असं फोनवरनं किंवा ईमेलवरनं किंवा मेसेज पाठवून आता त्यांना तलाक देता येणार नाही. आणि म्हणून ह्याची अंमलबजावणी मुळात ह्या लक्षवेधीचा गाभा असाच आहे की ह्या जो कायदा केंद्र सरकारने केला त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये ही उत्तमरित्या झाली पाहिजे. ह्या लक्षवेधीचा कायदा आणि मी आपल्या गाभा आणि मी त्याचं सामान्य सदस्य महोदयांना मी आश्वासित करतो की नक्कीच ह्या कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये काटेकोरपणे केली जाईल. आपल्या कुठल्याच महिलांवरती अन्याय होणार नाही त्या बाबतीमध्ये आपलं सरकार तिथे सक्षमतेने काम पाहिजे. आपली जी दुसरी मागणी जी आहे की UCC कायदा ते बिल सभागृहामध्ये यावं किंवा ते महाराष्ट्रामध्ये लागू करावं अशी आपली मागणी आहे. नक्कीच त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत आणि आपलं सरकार UCCच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये 100% सकारात्मक आहे. या कायद्याची अंमलबजावणी किंवा ह्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी किंवा याचा एक अभिप्राय समोर आणण्यासाठी आपण एक रिटायर्ड हायकोर्ट जज ह्यांच्या अंडर आपण एक कमिटी स्थापन करायचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. आणि हा अहवाल या कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील UCC कायदा हा लागू केला जाईल. या बाबतीमध्ये आपलं सरकार हे सकारात्मक आहे. आणि दुसरा आपला जो महत्त्वाचा प्रश्न होता तिसरा की पॉलिगामी म्हणजेच मल्टिपल मॅरेजेससाठी जी परवानगी आहे, आपण इथे अतिशय उत्तम उल्लेख केलेला आहे की पाकिस्तानसारख्या देशामध्ये देखील आता पॉलिगॅमीवरती त्यांनी काही रिस्ट्रिक्शन घातल्या किंवा त्यांनी तिकडे काही बंधनं घातलेली आहेत. आपल्याकडे कुठलीही बंधनं नाहीत. तर मला वाटतं ज्यावेळेस हा UCC कायदा आपण लागू करू त्यावेळेस नक्की त्याचा समावेश ह्याच्यामध्ये पॉलिगामीच्या बाबतीमधला जो काही आपल्याला बंधनं घालण्याकरता किंवा त्याचं जे काही काळजी घेण्याकरिता जी आपल्याला तिथे जी आपले निर्णय घ्यायचे आहेत ते नक्कीच आपले तिथे घेतले जातील. श्रीमती सनाजी मलिक. अध्यक्ष महोदय, तुम्ही बोला, मला प्लीज कंप्लीट करू द्या. माझं झालं की नंतर बोला. हा, मला एकच प्रश्न विचारायचा आहे. या लक्षवेधीमध्ये माझे सहकारी देवयानी फरांदेजीने काही प्रश्न उपस्थित केले हैं मुस्लिम महिलांवर. इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है? क्या ये प्रश्न मैं पूछ सकती हूँ, उसका जवाब दिया जाएगा कि इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है क्या? दूसरा, पॉलीगैमी मुस्लिम्स में अलाउड है मुस्लिम लॉ अंतर्गत. पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है. पाकिस्तान ने मुस्लिम लॉ जो हमारा कुरान जो कहता है उसको इम्प्लीमेंट किया है और वही अगर इधर भी इम्प्लीमेंट किया जाएगा तो हम में से किसी को भी इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं. अगर कुरान में कोई चीज़ कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इम्प्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए और हम इसकी मांग करते हैं. दूसरा, ट्रिपल तलाक जो है, आज भी मैं कहना चाहूँगी तलाक के कई फॉर्म्स होते हैं. तो तलाक़े हसन, तलाक़े एहसन और तलाक़े बिद्दत. तलाक़े हसन, तलाक़े एहसान, ये जो 2 तलाक है ये हम फॉलो करते हैं. तलाक़े बिद्दत इज़ अ कल्चरल फॉर्म जो सालों पीढ़ी बाई पीढ़ी फॉर्म होते आया है. उसमें कहीं भी उसका हमारे रिलीजन में मेंशन नहीं है. तो जब इंस्टेंट ट्रिपल तलाक को रद्द किया गया, उसके ऊपर लॉ लाया गया, जो चीज़ हमारे पास है ही नहीं उसको रद्द किया गया. एक, अगर वो फॉलो हो रहा है, उसके ऊपर लॉ बनाया गया है और उसके अगेंस्ट कोई जा रहा है तो हम उसके ऊपर आवाज़ नहीं उठाते, हम फॉलो करते हैं. लेट मी कंप्लीट. थर्ड, क्या पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में अलाउड है? लेकिन क्या सिर्फ मुस्लिम्स ही पॉलीगैमी कर रहे हैं क्या सिर्फ मुस्लिम आदमी, क्या मुस्लिम पुरुष ही पॉलीगैमी कर रहे हैं?
दूसरे रिलीजन में पॉलीगैमी नहीं हो रही है? हो रही है। पॉलीगैमी के कोई रूल्स फॉलो होते हैं, अगर उस पूरे तरीके conclude से हो जाए। फॉलो हो रहे हैं तो पाकिस्तान का रेफरेंस नहीं दिया जाए, इस्लाम में कुरान का रेफरेंस दिया जाए और उसको Conclude इंप्लीमेंट हो किया जाए। जाए। पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में नहीं हो Conclude रहा हो है, जाए, conclude हो जाए। पॉलीगैमी हर रिलीजन में हो रहा है। मुस्लिम्स में पॉलीगैमी का तरीका बताया गया है और उसको फॉलो किया जाए, उस पे लॉ लाया जाए। ठीक आहे, बातकोळकर साहेब, बातकोळकर साहेब, अध्यक्ष महोदय, बातकोळकर साहेब, अध्यक्ष महोदय, लक्षवेधी हरकत आहे. ट्रिपल तलाकच्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याच्याकरता ही लक्षवेधी आहे. सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातल्या परंपरा याचं लेक्चर देत आहेत. ते लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही. हा देश संविधानाने चालतो, कुराणाने चालणार नाही. हे तुम्ही या ठिकाणी मी तर समजावून सांगतो, एवढं लक्षात ठेवा. मंत्री महोदय. आणि त्यांना प्रश्न विचारायला मंत्री सांगा. महोदय उत्तर द्या. हा, मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, ठीक आहे. उत्तर अध्यक्ष उत्तर घेऊ. महोदय, आव्हाड साहेब उत्तर घेऊया. उत्तर घ्या. उत्तर घेऊ. अध्यक्ष उत्तर महोदय, घे. सन्माननीय सदस्य सनाताई मलिक यांनी एक मिनिट. जाधव साहेब एक मिनिट. प्रश्नांचा इथे त्यांनी जिथे प्रश्न विचारले असताना मी पहिल्यांदा सन्माननीय सदस्य सनाताई मलिक यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. ज्या कायद्यामध्ये आपण तरतुदी करायचा आपण इथे विचार करतोय त्या बाबतीमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका इथे मांडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्या खरं तर आपलं हे विधिमंडळ संविधानाने चालतं, आपला हा देश संविधानाने चालतो. पुराणामध्ये शेवटी एका धर्मग्रंथामधल्या चला बसून घ्या. तिथे बाबीन बघून त्याच्या असलमभाई, आधारे आपण कायदा असलमभाई तयार करा बसा, असं बसून करता घ्या. येत नाही. एकंदरीत राणे सगळ्या साहेब बसा. धर्माचा बसा. उत्तर तिथे उद्या. उत्तर सन्मान झाल्यानंतर केला परत गेला बोलू. पाहिजे. कुठल्याही धर्माचा अपमान होता कामा नये, ही जबाबदारी कुठल्याही उत्तर सरकारची उद्या. असते. बसा. मी आपल्याबरोबर नक्कीच सांगेन, मी पुन्हा एकदा सनातनना आश्वासित करू इच्छितो की त्यांनी फक्त कायद्याची अंमलबजावणी करत असताना ज्या तरतुदी कुराणामध्ये आहेत त्या आधारे तुम्ही करा असं त्यांची मागणी आहे. बरोबर की नाही? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण मगाशी मी जो उल्लेख केला, मग सन्माननीय सदस्य देवयानीताई फरांदे यांनी जो उल्लेख केला किंवा त्यांनी जी मागणी केली, मी आवर्जून सांगेन की ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये आता त्यांनी जो प्रश्न इथे विचारलेला आहे या लक्षवेधीमध्ये, त्यांचा असा प्रश्न आला सनाताई मलिक यांचा की हा प्रश्न काय फक्त एकाच धर्मापुरता सीमित आहे का? तर मी आजपर्यंत आता गेली 1.5 वर्ष मनीषाताई बसा. गृहराज्यमंत्री उत्तर काम उद्या. उत्तर पाहतोय. उद्या. माझ्या नजरेस तरी ट्रिपल तलाकच्या तक्रारी अन्य कुठल्या धर्मपंथीयांच्या मार्फत आलेल्या माझ्या निदर्शनास आलेल्या नाहीत. कारण ट्रिपल तलाक ही पद्धती ही काही विशिष्ट समाजामध्ये आहे, धर्मामध्ये आहे, म्हणून तिकडनं त्या तक्रारी येत आहेत. परंतु कायदा तयार करत असताना आपण कुठल्याही एका विशिष्ट धर्मपंथीयांसाठी आपण किंवा त्यांच्या बाबतीत आपण कायदा तयार करत नाही, तो सगळ्यांना लागू होतो. ज्या अशा पद्धतीने शेवटी आपण केंद्राने कायदा काय पारित केलाय, मोबाईल मेसेज पाठवून तलाक द्यायचा, ईमेल पाठवून तलाक द्यायचा, फोनवरनं संभाषण करून तलाक द्यायचं, तर तो अन्यायकारक होता. म्हणून तो कायदा तयार केला गेला आणि त्याची अंमलबजावणी फक्त इथे राज्यामध्ये व्हावी अशी त्यांची मागणी जी झाली पाहिजे, जी आपण करतोय. नंबर 1. नंबर 2, आपण जो इथे उल्लेख केला की पॉलिगामी ही अन्य धर्मपंथीयांमध्ये देखील होते असं कदाचित आपलं तिथे म्हणणं आहे. परंतु पॉलिगामीच्या बाबतीत मी असंच म्हटलेलं आहे की शेवटी मल्टिपल मॅरेजेस करण्याची परवानगी
आता ही कुठल्या धर्मामध्ये आहे, त्या समाजामध्ये आहे, त्या खोलात मला जायचं नाही. परंतु ज्या वेळेस UCC जेव्हा लागू होईल, UCC लागू झाल्याच्या नंतर तो कायदा देशामधल्या प्रत्येक नागरिकाला लागू होणार आहे. तो कुठल्या एका धर्मासाठी, एका समाजासाठी, तो कुठल्या एका धर्माकरता किंवा समाजापुरता नाहीये, सीमित नाहीये. आणि म्हणून मला वाटतं आपण निश्चिंत राहावं. सनातनी आपल्याला आश्वासित करतो, कुठल्याही एका धर्माना तिथे, कुठल्याही एका धर्मपंथीयांना तिथे टार्गेट करण्यासाठी आपण ही कायद्याची अंमलबजावणी करत नाही आहोत. हा कायदा जेव्हा केव्हा लागू होईल त्यावेळेस हा सगळ्यांनाच लागू होईल. रईसभाई बोला. मला जयंत पाटील अध्यक्ष महोदय हे निदर्शनाला आणायचं होतं. ताई 2 मिनिटं, ताई 2 उद्या मिनिटं, उद्या चर्चा करू ताई. बसा, चर्चा ताई 2 करू. मिनिटं, बसा. ताई 2 मिनिटं माझ्यानंतर पाटील साहेब आपण बोला. माझी विनंती आहे, पाटील साहेब आपण मला बोला. संधी मिळाली आहे. मला तुम्ही या लक्षवेधीच्या मालकच आहात, पण माझ्या नंतर बोला. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला अध्यक्ष महोदय, मी बोलायला लागले. लक्षवेधी स्वीकारण्याच्या वर देखील माझे मत मांडलेलं होतं. अध्यक्ष महोदय, अशा सेन्सिटिव्ह इश्यूजवर खरं म्हणजे अध्यक्षांनी मंत्री महोदयांना, सदस्यांना दालनात बोलून चर्चा करायला पाहिजे होती. ठीक आहे, सन्माननीय सना मलिक ज्यावेळी या ठिकाणी बोलत होत्या त्यावेळी त्यांचं म्हणणं पूर्ण व्हायला पाहिजे होतं. त्यांना अडवून आता अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं, कारण गोंधळ सुरू झाला. सना मलिक ह्या अतिशय स्पष्टपणाने मतं मांडत होत्या. त्यामुळं आपल्या मतं आवडत अगर न आवडत, मतं आवडत अगर न आवडत, आपण त्याच्यावरती चर्चा करतोय. आवडत अगर न आवडत, या सभागृहाची प्रथा परंपरा आहे. कुणी काही मतं मांडली तर ती ऐकून घ्यायची आणि त्याच्यावर उत्तर द्यायचा अधिकार मंत्री महोदयांच्याकडे असताना सना मलिक यांना अडवणं योग्य नव्हतं. मी सना मलिकांना समर्थन देतो. त्यांचं काय म्हणणं आहे ते पुन्हा आपण ऐकून घ्यावं. ठीक आहे, ठीक आहे. मनीषाताई. अध्यक्ष महोदय, मनीषाताई होऊ द्या. 3 तलाकच्या अध्यक्ष महोदय, बसा बसा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, देतो बसा. उद्या अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य देवयानीताईंनी मांडलेल्या लक्षवेधीला मी पाठिंबा देऊन अध्यक्ष महोदय, देतो आता जयंतराव, जयंतराव ऐका बसा. जरा. अध्यक्ष महोदय, बसा, माझ्या मनीषा उद्या देतो. मतदारसंघातील आवाज साहेब. काजल सिंग नावाच्या मुलीने मुस्लिम युनुस अन्सारी बरोबर लग्न केलं आणि लव जिहाद नंतर 3 मुलांसहित ह्या काजल सिंग म्हणजे आताची तांजेरी अन्सारी हिला 3 मुलांसहित तल्लाक देऊन तिला घरी पाठवलं. अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, त्या मुलीकडे राहिला आता घर नाहीये, त्या मुलीला आता रेशन कार्ड नाहीये, त्या मुलीच्या शिक्षण करण्यासाठी तिच्याकडे त्यांचं आता आधार कार्ड सुद्धा नाहीये. अध्यक्ष महोदय, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी 3 तलाक आणला आणि हे सरकार, हे न्यायालय, हे तुमच्या कुराणावर चालत नाही, संविधानावर चालतं. मग संविधानाच्या ह्याच्यामध्ये संविधानाप्रमाणे, ठीक आहे, बोला. कन्क्लूड करा ताई. संविधानाप्रमाणे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सागर साहेब बसा. 3 तल्लाक मध्ये अनेक मुस्लिम महिलांवर अत्याचार होत आहेत, आणि सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमुळे आज अशा पीडित महिलांना न्याय द्यायचं काम देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्या 2 मुस्लिम मुली नाशिक जिल्ह्यातील शबाना शबुद्दीन खान व मिनाज अशरफ मलिक
ह्या 2 मुलींनी तक्रारी केलेल्या आहेत. ह्या तक्रारीचा त्यांचा निष्कर्ष असा आहे की त्यांना अजून न्याय मिळालेला नाही. तर सन्माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की अशा 3 तलाकच्या ज्या महिला पुढे येत आहेत, समाजाच्या विरोधात जाऊन पुढे येत आहेत, ह्यांना आपण संरक्षण द्यायला पाहिजे, त्यांना न्याय द्यायला पाहिजे. तो तुम्ही न्याय देणार का? आणि माझा महत्वाचा प्रश्न आहे, राज्यात 2019 पासून तिहेरी तल्लाकच्या संदर्भातील किती तक्रारी हे गुन्हे दाखल करण्यात आल्यात आणि त्यामध्ये किती महिलांना आपण न्याय दिला ह्याची मला माहिती द्यावी. धन्यवाद. चला मंत्री महोदय लास्ट अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, अहो उत्तर तर घेऊ द्या का? यांनी, जो प्रश्न इथे विचारलेला उत्तर तर आहे, घ्यायला पाहिजे. एकंदरीत ही लक्षवेधी ज्यावेळेस या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य फरांद यांनी इथे मांडली, त्यावेळेस ज्या महिलांवरती तलाकाच्या बाबतीमध्ये जे काही अन्याय झाले त्याचीच उदाहरणं आता सन्माननीय सदस्य मनसेताईंनी इथे दिलेली आहेत. मी त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जी माहिती इथे उपलब्ध करून दिली आहे त्याची पूर्णपणे चौकशी केली जाईल आणि जर का जो कायदा 2018ला हा केंद्र सरकारने पारित केला आहे ज्याची आपण अंमलबजावणी करतो तर अध्यक्ष महोदय त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याची आम्ही चौकशी करू आणि त्या सदर महिलांना 100% न्याय मिळवून द्यायचं काम आपलं सरकार करेल. किंबहुना या लक्षवेधीचं उत्तर देत असताना महाराष्ट्रामधील तमाम मुस्लिम आमच्या महिला भगिनींना किंवा हा कायदा ज्या ज्या धर्मपंथीयांमधील मुस्लिम महिला भगिनींना हा कायदा लागू होतो त्या सगळ्यांना किंवा ज्यांना ज्यांना त्रास होतोय त्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं आहे आणि त्यांना पूर्णपणे संरक्षण द्यायचं काम आपलं सरकार करेल. चला आता पुढे जाऊया. समर्पक उत्तर दिलंय मंत्री महोदयांनी. बर लास्ट जाधव साहेब लास्ट चला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये एक अत्यंत गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सर्वसाधारणपणे या सभागृहामध्ये ज्या चर्चा होतात त्याचा परिणाम हा सभागृहाच्या बाहेर हा वेगवेगळ्या समाजांवर होत असतो आणि म्हणून या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्या सनाताई मलिक यांनी अत्यंत बेसिक प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यांनी काय सांगितलं की 3 तलाक हा केंद्र सरकारनं रद्द केला असं केंद्र सरकार सांगतं, त्या म्हणतात, परंतु 3 तलाक मध्ये जे 2 आयात आहेत, येस वेट प्लीज, त्याचा फक्त वापर होतो आणि तिसरा कधी वापरातच नाही, तो रद्द केला केंद्र सरकारनं. एक नवीन मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित झाला आहे. म्हणजे अनेक बाबतीत तुम्ही लोकांना वेडं बनवता, याच्यामध्ये पण लोकांना तुम्ही वेडं बनवलंय. याचा अर्थ महिलांचं संकट दूर झालेलं नाही, महिलांना फसवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, दोन्ही बाजूने ऐकून घ्या. सना मलिक यांना पूर्ण बोलू द्या ही माझी विनंती आहे. आणि राज्य अशा एका गंभीर प्रश्नावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठे? त्यांना माहित नाही ही अडचण आहे ती. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव यांनी इथे जो प्रश्न उपस्थित केलेला आहे किंवा त्यांनी जो इथे मुद्दा मांडलेला आहे, थांबा ना, अहो बोलू द्या ताई, बोलू द्या ना, उत्तर देऊ द्या, मी बोलतो ना. सन्माननीय सदस्यांनी इथे जो ते अध्यक्ष महोदय ठरवतील, सन्माननीय सदस्यांनी इथे जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, सनाताई मलिक यांनी जो इथे मुद्दा मांडला, त्यांचं असं म्हणणं होतं की कुराणामध्ये ज्याची तरतूद नाही त्याच्यावरती कायदा तयार झाला, पण मुळात कायदा तयार होत असताना कुठे संबंधच नाहीये. कायदा तयार होत असताना, कायदा हा माझ्या हातामध्ये आहे, कायदा तयार होत असताना कुठेही कुराणाचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. एवढाच फक्त उल्लेख आहे की जर का घटस्फोट देत असताना एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीला फक्त फोनवरून सांगितलं की मी तलाक देतोय, फक्त मेसेज पाठवला, फक्त ईमेल केला, ऐकून तर घ्या. कायद्याची तरतूद सांगतोय मंत्री महोदय, जर का हे झालं, अशा पद्धतीने जर का घटस्फोट दिला गेला
तर त्याच्यावरती हा कायदा लागू होतो. मग अध्यक्ष महोदय, हे जर का होत नाही, मग या तक्रारी कुठून आल्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये? मग या तक्रारी कुठून आल्या नितेशजी? मग आपल्या महाराष्ट्रामध्ये तक्रारी कुठून आल्या? जर का तक्रार नाही, मग तक्रारी कुठून आल्या? अध्यक्ष महोदय, 2025ला 39 गुन्हे दाखल केलेले आहेत, 137 आरोपींवरती गुन्हे दाखल केलेले आहेत, 95 लोकांवरती आपण अटकेची कारवाई केलेली आहे. मग ह्याची गरज का पडली? मग आमच्या महिला तिथे तक्रारी घेऊन काय येत आहेत? अध्यक्ष महोदय, हा कायदा कुठल्याही एका धर्माच्या विरोधात नाही. फक्त घटस्फोट देत असताना संविधानामध्ये किंवा कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याची अंमलबजावणी होत नसेल तर, आणि चुकीच्या पद्धतीने तलाक दिला गेला असेल तर त्यांच्या कायदा लागवड त्याची अंमलबजावणी आहे. चला शेवट देवयानी फरांदेताई लास्ट आता. अध्यक्ष महोदय, मुळात आपल्या देशामध्ये विवाह पद्धतीनुसार प्रथम विवाह झालं, बोलले ना आता त्यांचं. जाधव साहेबांनी सगळे प्रश्न मांडले अध्यक्ष त्यांचे. महोदय, आपल्याकडे आपल्या विवाह पद्धतीमध्ये जर पहिला विवाह आपल्याकडे जर असेल तर तो विवाह मोडल्याशिवाय दुसरं लग्न हे करता येत नाही. ही पद्धत आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज माझ्या विरोधी पक्षातल्या बांधवांना माझी विनंती आहे की आज नाशिकमध्ये हे 3 FIR दाखल करण्यात आलेले आहेत की ज्याच्यामध्ये जो केंद्र सरकारने कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे त्याचा गैरवापर होत आहे, त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी तो कायदा मोडलेला आहे. आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी सिनियर सदस्य, माझा सगळ्यांना या सभागृहाला प्रश्न आहे, ज्या मुलीला अशा पद्धतीने तलाक दिला जातोय, तिची हत्या केली जाते, तिच्या अंगावरती हात उधन तिला हलाला तुझं करून घेईल असं म्हटलं जातंय, ती तुमची जर बहीण असती, ती तुमची जर मुलगी असती तर तुम्ही असे बोलण्याची हिंमत या सभागृहामध्ये दाखवली असती का? माझ्या हातामध्ये हे पुरावे आहेत, हे FIR आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला हे तिन्ही पण FIR देते आणि मी त्यांना तुम्हाला विनंती करते की हे FIR जे आहेत हे आपण सभागृहाच्या पटलावरती ठेवावे. धन्यवाद. चला मंत्री महोदय, ठीक आहे. सनाजी बोला, लास्ट शेवट तुमचा. अध्यक्ष महोदय, फक्त देवयानी प्रश्न विचारा. फर्नांडिस जी ने जो भी मुद्दे उपस्थित किए उसके चला, विरोध में प्रश्न हम विचारा नहीं है, फक्त. उसके विरोध में हम नहीं है. हम मानते हैं, हम जानते हैं ये सनाजी, चीजें हो फक्त रही प्रश्न है, विचारा. लेकिन प्रश्न इतने ही है. 1.5 लाख महिला बेपत्ता हो चुकी है. क्या वो सिर्फ मुस्लिम महिला है? 4.5 लाख महिलाओं के ऊपर अत्याचार का केस हुआ है. क्या वो सिर्फ मुस्लिम महिला है? 1 मिनिट, मला कंप्लीट करू द्या. आपण बोला. सनाजी बोला. थांबा प्लीज. बोला. देवयानी जी ने जो मुद्दे उपस्थित किए सही है, बोला. सही है, लेकिन वो जो ऐसी चीजें बोली जा रही है उसके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए. लेकिन जो इधर रिप्लाई में आ रहा है कि ट्रिपल तलाक आज भी है और आगे भी होगा, लेकिन इंस्टेंट ट्रिपल तलाक रद्द हुआ है. उसको कभी भी कल्चरल के थ्रू जो आया है, कल्चरल के थ्रू जो भी आया है उसको एक्सेप्ट नहीं किया जाता. प्रश्न विचारा. प्रश्न एक ही है कि शाहबानो का केस जो लैंड बैंक जजमेंट था 1985 में, क्या वो इम्प्लीमेंट किया गया? क्या उस हिसाब पे CRPC 125 के हिसाब से जो न्याय देने का काम था महिलाओं को, चाहे वो मुस्लिम महिला क्यों नहीं हो, शाहबानो का 1985 का सुप्रीम कोर्ट का लैंडमार्क जजमेंट है, वो हिसाब से तो न्याय सिर्फ और सिर्फ महिलाओं को मिलता है और मुस्लिम महिला भी उसमें शामिल है, तो वो इम्प्लीमेंट होते आया है इस भारत में. तभी मुसलमानों ने विरोध नहीं किया, ना आज करेंगे. हमारे ऊपर अगर हमारे ऊपर नियम लागू हो रहा है प्रश्न जो अत्याचार नहीं है, चाहे वो UCC हो या पॉलीगैमी हो, लेकिन दायरे में लेकर लाया जाए और सिर्फ ये महिलाओं का प्रश्न है, इसमें मुस्लिम महिलाओं को स्पेसिफिकली टारगेट ना किया जाए. ठीक आहे. मंत्री जी. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय सुधीर भाऊ. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय 1 मिनिट. सुधीर भाऊ होऊ द्या, सगळे एकदम उत्तर द्या शेवट. लक्षवेधीचा अतिशय साधा विषय आहे की ज्या काही आमच्या बहिणींवर अत्याचार केला त्या संदर्भातल्या केसेसच्या संदर्भातला विषय आहे. इथं काही धर्म नाही आहे, जात नाही आहे. स्त्रीचा दर्जा सर्व धर्मामध्ये हा सन्मानाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, यामध्ये या महिलांचा प्रश्न मांडला
तर मग हिंदू धर्मात नाही आहे का? हो, हिंदू धर्मातही अत्याचार झाला तर अत्याचार करणाऱ्याला फोडून काढल्या जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नातेवाईकाचे हातपाय सुद्धा कापले. इथं फक्त जेलमध्ये टाकण्याचा प्रश्न आहे, तेवढ्यासाठी इतका राग इतका येत आहे. अध्यक्ष महाराज, महिलांच्या संदर्भामध्ये आपण अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे की सन्माननीय सदस्यांनी त्याला धर्माचं रूप देऊ नये. त्यांनी जे मत मांडलं ते रेकॉर्डमध्ये ठेवू नये. ते रेकॉर्डमध्ये ठेवल्याने उद्या सभागृहाच्या चर्चेचा दर्जा काय आहे? हे काय अमिताभ बच्चन जीचा डायलॉग नाही आहे, जा उस आदमी को पहले पकड़ के गा जिसने मेरे हाथों पे चोर लिखा है, असा डायलॉग आहे का? इथं अध्यक्ष महाराज, महिलांच्या सुरक्षेचा विषय सन्माननीय आमच्या देवयानी ताईंनी मांडला, दुसरा मनीषा ताईंनी मांडला. याचा काय विरोध आहे अध्यक्ष महाराज? जातीचा काय? आणि मी पुढे म्हणतो की समजा हिंदू धर्मात महिलांवर अत्याचार होत असेल तर एक अशासकीय विधेयकाना विरोधी पक्षांनी ठरावाना की हिंदू धर्मातील महिलांना सुद्धा संरक्षण देण्यासाठी या कायद्यातला उणिवा दूर करा. हे काय अध्यक्ष महाराज? या लक्षवेधीचं काही महत्व आहे की नाही? ठीक आहे, तसे उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी उत्तर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी सर्वप्रथम सनाताई मलिक यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी ह्या लक्षवेधी त्यांनी पहिल्यांदा समर्थन केलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला म्हटलं तसं. दुसरी गोष्ट अशी, मी त्यांना एवढं देखील आश्वासित करतो की एक बघा, शेवटी कुठलेही कायदे तयार होत असताना विशेषतः हा कायदा आता केंद्रामध्ये पारित केला गेला, केंद्रामध्ये तयार केला गेला, त्याची मी अंमलबजावणी करतोय. परंतु आज महाराष्ट्रामध्ये देखील आपण कुठलेही कायदे तयार करत असताना कुठल्याही तिथे धर्मगुरूंना किंवा कुठल्याही तिथे एका विशिष्ट धर्माला लक्षात घेऊन आम्ही कुठलेही कायदे आपण तयार करत नसतो. कायदा आपण जेव्हा तयार करतो तो सगळ्यांना लागू असतो. त्याच पद्धतीने हा सगळ्यांना लागू असलेला कायदा, त्याची फक्त अंमलबजावणी राज्यामध्ये होते किंवा नाही किंवा कशा पद्धतीने झाली पाहिजे ह्याचा फक्त हा साधा सोपा प्रश्न आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी जी काही UCCची मागणी केली, मी त्याला फक्त एवढंच उत्तर दिलंय की यामध्ये जी काही कमिटी तयार करण्यात येण्याचा आपण घेण्याचा जो निर्णय आपण घेतलेला आहे, तेही जेव्हा कमिटीचा अहवाल येईल त्याच्या आधारे जेव्हा UCC बाबतीत जेव्हा चर्चा होईल तेव्हा तुम्ही तुमचे मुद्दे मांडा ना त्याच्यावरती. त्याची चर्चा आता कशाला? म्हणून लक्षवेधीचा जो गाभा आहे तो फक्त एवढाच पुरता सीमित आहे. म्हणजे आपल्याला आश्वासित करतो की कुठलाही इथे धर्माच्या बाबतीमध्ये द्वेष हा आमच्या मनात नाही आणि नाही कधी होता आणि पुढे पण नसेल. सर्व धर्मपंथीयांना सोबत घेऊन यांची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे आणि ती आम्हाला त्याची व्यवस्थित आठवण आहे आणि त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय.